म्हणजे वेळात वेळ कोण आला महत्त्व म्हणजे संघटनेसाठी आला म्हणजे तुमची काही कामं असतील, वैयक्तिक कामं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील सहभाग आहे. तर सर्वप्रथम अनेकदा आभार व्यक्त करतो. तुम्ही म्हणजे वेळात कोण आला त्यासाठी. आता आपण संघटनेसाठी आलो इथं आपण. आपल्या याच्यामध्ये वैयक्तिक काही स्वार्थ नाही आपला प्रत्येकाकडे. आपण फक्त सामाजिक कार्य ह्या गोष्टी करायला. पण मलाही वाटतं आपण फक्त पैसे देतोय किंवा पैसे देतोय आणि आपलं काम संपलं अशा बऱ्याच सध्या तरी असंच आलेलं आहे. म्हणजे काही मेंबर सगळे मेंबर ऍक्टिव्ह दिसत नाही. म्हणजे पैसे दिलं म्हणजे काम झालं नाही. आम्ही पैसे देतोय आणि विषय संपला नाही. पण संघटना वाढीसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला पाहिजे. वेगळ्या म्हणजे कसं प्रत्येकाने आपली मतं मांडायला पाहिजे. प्रत्येकाला जे काय वाटते ते मांडायला पाहिजे. प्रत्येकाची बऱ्यापैकी होती काही वेगळे मतं असतील, काही वेगळे म्हणजे अगदी ह्याच्याच्या इतर जे ज्यांना पटत नाही ती मतं जरी असतील ती सुद्धा मतं मांडायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय होईल आपल्याला समजेल की कुणाला म्हणजे आपली संघटना वाढीसाठी काय करता येईल किंवा संघटने बळकटीसाठी काय करता येईल, संघटनेच्या निधी फंड वाढीसाठी काय करता येईल. ह्या गोष्टी कधी करणार जेव्हा आपण आपली स्पष्ट मतं मांडणार. पण आता काही आम्ही मांडलं तर त्यांना असं वाटेल तसं वाटेल. हा विषय चुकीचा आहे. आपल्या संघटनेमध्ये मतभेद असावे. माझं काय स्पष्ट मत आहे. आपल्या संघटनेचे मतभेद नसावे. मतभेद असू दे. प्रत्येकाला माझं मत वेगळं असेल, तुमचं प्रत्येकाचं मत वेगळं असेल. आपण 60 जण आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं मत वेगळं असेल. पण आपल्याला जे काही संघटना आपण ज्या कुठल्या एका उद्देशाने आपल्याला सामाजिक आहे. आपण याच्यामध्ये आपला वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. आपल्या कुणालाच काय वैयक्तिक स्वार्थ नाही. बाबा मी देतोय म्हणजे मी करतोय किंवा माझ्याकडून अपेक्षा करतोय. म्हणजे असं आपली पुढे आणि जे याच्यामध्ये आहे ते सर्व तसेच करतायत. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडावं आणि संघटना वाढीसाठी काय करता येईल हे स्पष्टपणे सांगावं असं मला तरी वाटतं. बरोबर आहे ना. आणि मनभेद असू दे काही वेगळे विचार असतील किंवा आता मी जे सांगतो ते तुम्ही सगळं ऐकावं असा विषय नाही. तुम्हाला जे पडतं ते तुम्ही घेणार किंवा त्या तुम्ही मतं मांडणार. पण पहिला महत्त्वाचा उद्देश आपण काय ठेवलं संघटना. आपली संघटना कशी वाढेल काय करता येईल. आणि मला एक खास करून सांगायचं वाटतं आता आपल्या सभासदांच्या ह्याच्यावर काही म्हणजे काही घटना चुकीच्या घडल्या म्हणजे त्याला काही प्रसंग असे बोलवले की त्यांना म्हणजे त्या प्रसंगात त्याला बाहेर पडणं जरा थोडं मुश्किल झालं. मग त्यावेळेला आपण त्यांना मदत केली. पण मला एक वाटतं आपण आधी असं नियोजन करायला हवं. म्हणजे मी जसं वेगळं म्हणतो असं नियोजन करायला हवं की आपण ही संघटना सक्षम करते वेळी सुद्धा आपण स्वतःला पहिल्यांदा सक्षम आपण करूया. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून आर्थिक असेल आपल्या तब्येतीला असेल म्हणजे सक्षम काय करतील याच्यासाठी एक माझ्यामध्ये एक वेगळं नियोजन असायला पाहिजे. आपले स्वतःचे नियोजन असायला पाहिजे. आपण जेव्हा स्वतः आपण सक्षम होतोय त्यावेळेला आपण दुसऱ्याला सक्षम करणार. 42 म्हणजे ह्या सक्षम संघटनेतून मला जर एवढं शिकायला मिळालं दुसऱ्याला सक्षम करते वेळी आधी स्वतः कसं सक्षम व्हावं, स्वतः कसं सक्षम व्हायला पाहिजे ह्या गोष्टी स्वतः शिकायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण नियोजन करायला पाहिजे. मग भले ते आर्थिक असेल किंवा आणि इतर भरपूर गोष्टी असतील. त्याच्यासाठी आता आपण संघटनेसाठी आपण देतो. मी जरासा वेगळा मुद्दा मानतो म्हणजे त्याच्यासाठी कसं आपण सक्षम म्हणजे बचत करतोय. मग त्यासाठी आपण थोडीफार आपण जेव्हा समाजासाठी देतो त्यावेळेला आपल्यासाठी पण थोडीफार असं बचत करत म्हणजे हे पाहिजेच आपल्यामध्ये. कुठल्या मार्गे आपण बचत करतोय, कशी बचत करतोय, तुझ्या काही घटना कशा घडतील यासाठी स्वतः सक्षम होऊन आपण इतरांना सक्षम करण्यासाठी आपण म्हणजे जे आमची जे सभासद आहेत त्यांनी सर्वांनी सक्षम व्हावं असं माहिती. त्यांनी असे तयार व्हावेत सगळेजण की इतर लोकांना वाटायला हवे हे सक्षम आहेत. जे स्वतः आहेत तर अशा पद्धतीनं आणि ही संघटना पण सक्षम करणार आहे. मग हे असे विषय व्हायला पाहिजे. आणि आता संघटनेचा विषय केला तर आपण सगळे संघटनेसाठी राबताय आणि सगळ्यांनी महत्त्व म्हणजे अजून आणि बरोबर तोच विषय बोलतो. संघटनेसाठी आपण वेळ देणं गरजेचं आहे. थोडा तरी वेळ द्यायला हवा. हा करणारे करतात किंवा आता बऱ्याच ठिकाणी ज्या संघटना किंवा ज्या गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी असं होतंय वेळ देणारे देतात. जे बाकीचे म्हणजे हा करतात ते करणारे आहेत. पण हा एक दृष्टिकोन असेल किंवा हा जरासा चुकीचा वाटतो मला. प्रत्येकाने थोडाफार हातभार लावला पाहिजे. हातभार म्हणजे तुम्ही हातभार लावताय तुम्ही जे आर्थिक सहकार्य करताय जे कॉन्ट्रीब्युशन करताय तो विषय महत्त्वाचा आहे. त्यासाठी थोडासा वेळ देणं आपलं मत मांडणं किंवा कोणाला काही गोष्टी करायच्या असतील ह्या गोष्टी माझ्यामध्ये करणं गरजेचं आहे. ते एवढं याच्यात तुम्ही आणि काय वेगळं तुम्हाला सांगायचं सल्ला दिला किंवा काहीतरी हे केलं तर होईल तो विषय नाही. पण आता संघटनेचं थोडं सांगतो आपण आता कोणाला काय असं संघटनेचं आत्ता आर्थिक मला वाटतं बजेट आपलं आता करंट बॅलन्स आपला 1,15,000 जास्त आहे. आता 1,15,000
आणि आता तुम्हाला सर्वांना आता आपण कोणाला आता आर्थिक मदत केलेली आहे ते आता माहितीच आहे. अशोक गावडे, मोहन 5,000, मोहन गडेकर आता ह्या वर्षी 10,000, त्याच्यानंतर दीपक कोण दीपक नारेकरला 5,000, त्याच्यानंतर आपल्या शाळा आता म्हणजे ह्या वर्षीचं सांगवलं शाळेसाठी आपण 2600 रुपये, होय 2600 रुपये ट्रॉफी आणि जे काही सिलेंडर हे दिलेत ना त्याच्यासाठी 2600 रुपये खर्च आला. मग हे सर्व करत असताना आपण करणारच आहे. मग अजून आर्थिक सोर्स कसा वाढेल त्यासाठी आपण सगळ्यांनी तुम्ही मतं मांडायचीच आहे किंवा काय करता येईल आणि आपण करूया त्यासाठी संघटना म्हणजे निधी वाढला तर आपण मोठी कामं करता येईल आणि तरच काही गोष्टी होतील. आणि आज सूर्यकांत बोललात म्हणजे एक जर आपल्या संघटनेचं नाव बऱ्यापैकी झालंय म्हणजे नावासाठी बनवं ह्या संघटनेत वेगळं काहीतरी संदेश जावा. मदत करतोय आपण, सगळ्या गोष्टी करतोय, सगळ्या हे करतोय म्हणजे कुणाला मदत करतोय काय करतोय हे विषय सगळे आले पण एक वेगळा संदेश जावा बाबा ज्या नडलेल्यांना किंवा ह्यांना ज्या गोष्टी हे होते त्या गोष्टी बाहेर समाजाला जावं. म्हणजे आपण तुम्ही समजून महत्वाचे का तुला बाहेर एका दुसरी मदत आपण करूया. बाहेर एका दुसरी म्हणजे तसं प्लॅनिंग करून त्या पद्धतीने बाबा हां ह्या गावच्या ह्याने आम्हाला ही मदत दिली असं बाहेर कुठेतरी फोकस होण्यासाठी आपण करूया आणि त्याच्यातून आपण निधी वगैरे म्हणजे देतील ॲटोमॅटिकली आणि कोणी आणि असं नाही मदत मारतो. आता आपण 100 रुपये जमा करतोय जर आणि कोणाला काही वाटत असेल नंतर आपण जर आम्ही सक्षम झालो तर त्या संघटनेचं जर करायचं असेल तर वेगळा एक फंड आपण मला 10,000 फक्त संघटनेसाठी द्यायचं आहे. आम्ही बिंदाची म्हणजे स्वतःच्या मनात असं काही नाही आपण संघटना म्हणजे हे वाढायचं असेल आपला आर्थिक बजेट वाढवायचं काही हे करायचं आपण देऊ शकतो. म्हणजे माझं एक स्पष्ट मत आहे म्हणजे मलाही वाटतं असं म्हणजे आपण 100 दिवस आणि जो कोणाला वाटतं हा हे ठीक आहे मला द्यावं तर असंही दिलं तरी काही हरकत नाही. म्हणजे हा आपला विषय आणि बाहेरून आल्यानंतर आपण घेऊया. आणि आता दुसरा विषय म्हटला तर परसू तू सांगशील दुसरं म्हणजे जे आर्थिक वगैरे किंवा काय आहे त्याच्यासाठी मी एवढं बोलतो आणि थांबतो बाकीचे विषय सगळं परसू बोलू.